उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे के जन्मदिन पर सेवा का संकल्प। सिद्धार्थनगर में रक्तदान व आरोग्य शिविर, सैकड़ों नागरिक हुए लाभान्वित। सिद्धार्थनगर के पुराना मछली बाजार वार्ड क्रमांक 10 में नगर सेवक सचिन वानखेड़े के कार्यालय में आज एक भव्य सामाजिक कार्यक्रम का आयोजन किया गया। यह आयोजन शिवसेना, युवा सेना और महिला आघाड़ी महादुला संघर्ष समिति के तत्वावधान में उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे के जन्मदिन के अवसर पर संपन्न हुआ। कार्यक्रम के अंतर्गत रक्तदान शिविर एवं आरोग्य शिविर का आयोजन किया गया, जिसमें क्षेत्र के नागरिकों ने भारी संख्या में भाग लिया। शिविर में रक्तचाप, मधुमेह, सामान्य स्वास्थ्य जांच जैसी सुविधाएं उपलब्ध कराई गई, जिससे नागरिकों को निःशुल्क स्वास्थ्य लाभ मिला। रक्तदान शिविर में बड़ी संख्या में युवाओं और सामाजिक कार्यकर्ताओं ने उत्साहपूर्वक रक्तदान किया। रक्तदाताओं को प्रोत्साहित करने के उद्देश्य से उन्हें हेलमेट वितरित किए गए, जिससे सड़क सुरक्षा को लेकर भी एक सकारात्मक संदेश दिया गया। शिबिर चालू आहे इथे आरोग्याचा कोणी ब्लड डोनेट करून राहिले आहे। असे कार्यक्रम चांगले झाले पाहिजे, चांगले झाले पाहिजे। कुठेतरी सेवाभावी दृष्टिकोन सचिन भाऊंचा दिसतो। हो, दिसत आहे करून राहिले ना। अपना नाम बताइए। नमस्कार, मैं तेजस्वी सचिन पसीने, मैं महिला शिवसेना महिला मंडल की तरफ से महाराष्ट्र उप मंत्री श्रीनाथ शिंदे जी को जन्मदिन की खूब बधाई दी। माझं नाव जीना गजबी आहे, मी बाजार समितीकडनं अध्यक्ष आहे। काय सांगणार आज या ठिकाणी ब्लड डोनेट कॅम्प हा आहे? ब्लड डोनेट कॅम्प आहे, इथं सगळे लोक उपस्थित आहे। भरपूर लोकांनी काय सांगणार आपण? सचिन वानखेड़े यांच्यातर्फे जे ब्लड डोनेशन कॅम्पचे उद्घाटन आपल्या इथे आयोजन करण्यात आलं आहे, त्याबद्दल मी त्यांना त्यांचे आभार मानतो। कारण की नाही का, ते आता नुकतेच आपले शिवसेनेमध्ये येऊन आपले नगरसेवक बनले। या महादुल्यामध्ये प्रथमतःच आपल्या शिवसेनेच्या कोणीतरी उमेदवार नगरसेवक बनलेला आहे। परंतु या वर्षी असं आहे की जे आपले उपमुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे अजित पवार साहेब यांच्या निधनामुळे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पोस्टद्वारे, इंस्टाग्रामवर, ट्विटरद्वारे आम्हाला सांगितलं होतं की नाही का, कुठेही महाराष्ट्रामध्ये माझा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करू नये व बॅनर पोस्टर करू नये। परंतु हे प्रोग्राम जे आहेत हे जनतेच्या हिताचे आहेत। रक्तदान श्रेष्ठ दान आहे असंही म्हटलं जातं। नाही करता येते। आता मी करतो रक्तदान, तुम्ही करा, आपण दोघेही करू। रक्तदान मिळून श्रेष्ठ दान आहे ते नाही तुम्ही म्हटलं का म्हणजे असे प्रोग्राम करायला कुठेही बंदी नाही। हे प्रोग्राम जनतेच्या हिताचे आहे, म्हणून आम्ही या प्रकारे वाढदिवस आज साजरा करतो। नाहीतर मग शिंदे साहेब आहेत, आमचे मुख्य नेते आहेत, तर त्यांच्या वाढदिवस कसा साजरा करायचा मागच्या वर्षी तुम्ही पाहिला आहे, तुम्ही आले होते तिथे। बस या वाढदिवसानिमित्त मी शिंदे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो और दीर्घ आयुष्य ईश्वरची आपली प्रार्थना करतो। काय सांगणार आपण? आज आमच्या एक नगरसेवक निवडून आला। येत्या नगर परिषदमध्ये आमचे परत वाढतीलच, आता इथून कम होणार नाही। आणि आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी पण इथून यापुढे ताकदीने उभे राहतील आणि तुम्हाला दिसून पडतील। आमचे पंकज भाऊ शोर, सचिन भाऊ वानखेड़े पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आणि ज्या ताकदीने निवडून आले त्या ताकदीने पुरे 5 वर्ष कामं पण त्यांचे सचिन भाऊ वानखेड़े यांचे दिसतील तुम्हाला। इस अवसर पर नगर सेवक सचिन वानखेड़े ने कहा कि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का जन्मदिन सेवा और जन कल्याण के माध्यम से मनाना ही सच्ची श्रद्धा है। कार्यक्रम में शिवसेना के पदाधिकारी, कार्यकर्ता एवं स्थानीय नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। रक्तदाताओं को सर्टिफिकेट और हेलमेट वितरित किया गया। शिंदे गढ़ के नगर सेवक सचिन वानखेड़े ने कहा कि अजीत दादा के कारण हम कोई बड़ा प्रोग्राम नहीं कर सकते, लेकिन जनता की सेवा करना है। इस कारण हमने साहब के जन्मदिन पर सेवा भाव से शिविर और रक्तदान का आयोजन किया है। सर्वप्रथम तर शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। मी पहिल्यांदा शिवसेनेकडनं लढलो आणि त्यांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो। जनतेच्या आशीर्वादाने, त्यांच्या आशीर्वादाने निवडून आलो। ते मी ज्या पक्षाकडनं लढलो तो माझा पक्ष, त्या पक्षाचे ते मुख्य नेते, त्यांचा वाढदिवस आम्ही जल्लोषात साजरा केला असता, पण उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं दुःखद निधन झालं। ते त्याकरिता साहेबांचे आदेश होते की तुम्ही माझा वाढदिवस जल्लोष करून साजरा नाही करायचा। म्हणून आम्ही सेवा भावानी, म्हणजे साहेबांचा वाढदिवस हा एक सेवेच्या माध्यमातून झाला पाहिजे म्हणून आम्ही मोफत आरोग्य शिबिर आणि ब्लड डोनेट कॅम्प ह्या पद्धतीने आम्ही साजरा करत आहोत। पहिलंच वर्ष आहे, हे मी सुरुवात केली आणि हे निरंतर सुरू राहील 5 वर्ष। आणि समाजाच्या हितासाठी, माझ्या गावातल्या लोकांच्या हितासाठी निरंतर हे सेवेच्या माध्यमातून जे मला करता येईल मी ते करेलच।
म्हणजे असं नाही की नुसतं आपण जल्लोष केला आणि जल्लोष करून जर साजरा केला तर ते माझ्यामध्ये तरी ते निरर्थक गोष्टी आहे. या अगोदर पंकज शोर ने कहा कि हमारी पार्टी के सभी कार्यकर्ता इस शिविर में शामिल हुए। आज मैंने भी रक्तदान किया है। बिलकुल वाटते साहेब. आणि कसं आहे की ते येत्या काळात आपण बनवूनच घेऊ. आपण कित्येक वेळेस तुम्हालाही माहिती आहे, तुमच्याही मार्फत आपण मागणी केली मागच्यांदा, पण कुठेतरी नेत्यांची किंवा जे नगरपंचायतचे जे जनप्रतिनिधी आहेत त्यांची इच्छाशक्ती कमी पडली असं आपल्याला वाटते. जसं आत्ताच सचिन दादांनी सांगितलं त्याचप्रमाणे आपण जसं मागच्या वेळेस आपण पिण्याच्या पाण्यासाठी आपण उपोषण केलं होतं, यावेळेस नक्की तुम्ही माझा शब्द ठेवा की आपण एक 100 आता दादांनी म्हटलं की 50 बेडचं रुग्णालय आपण या अगोदरच माझ्याकडे आपल्याकडे सगळे पत्र पुरवठा आहे आपल्याकडे. मी तुम्हाला काही या बाईटच्या नंतर मी तुम्हाला काही आणखी प्रेस कटिंग्स दाखवतो ज्यात आपण 100 बेडचे रुग्णालय मागणी केलेली आहे. सुधीर भाऊ ने कहा कि हम आज यह आयोजन करके शिंदे साहब का जन्मदिन मना रहे हैं। जनता का अच्छा प्रतिसाद मिल रहा है। हमारा उद्देश्य है कि ज्यादा से ज्यादा लोग इस शिविर का लाभ ले। तर साहेबांची इच्छा आहे, तर त्यांच्या कसं आहे आपण युतीत बी असलो शिवसेनेकडून तरी पण कसं आहे ते साहेबांची त्यांची इच्छा आहे, देणं न देणं त्यांचे शब्द आहे, आपण त्याच्यात काही बोलू नाही शकत त्यांना. तर ते शब्द जे पक्के आहे का करतात ते त्यांच्या लुकआउट आहे. आपण आपले कामं करायचे. आपला नगरसेवक निवडून आलेला आहे. आपला नगरसेवकांच्या माध्यमातून आपण लोकांना महादुल्याच्या नगरवासियांना किती न्याय देऊ शकतो हे आपल्याला पाहायचे आहे. आता पुन्हा एक राजेश रंगारी ने कहा है कि हमारे उप मुख्यमंत्री शिंदे साहब को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं और जो कार्यक्रम सचिन वानखेड़े ने और इनकी टीम ने रखा है वह बहुत ही सराहनीय है। इससे जनता को बहुत लाभ मिलेगा। आज हमारे महाराष्ट्र राज्य के महायुति के उप मुख्यमंत्री सम्माननीय एकनाथ जी शिंदे इनके जन्मदिन के अवसर पर उनके महादुला कुराड़ी की ओर से हमारे महादुला नगर पंचायत के नगर सेवक सचिन जी वानखेड़े, पप्पी धुरिया जी, पंकज जी सोर, अनिकेत और सारे मित्र परिवार ने एकनाथ जी शिंदे इनके जन्मदिन के उपलक्ष्य में यहाँ के लोगों के लिए, यहाँ के नागरिकों के लिए भव्य रक्तदान शिविर और मुफ्त आरोग्य शिविर रखा है। मैं हमारे महायुति के उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे इनको उनके मित्र परिवार की ओर से, शिवसेना की ओर से और हमारे भाजपा परिवार की ओर से उनके इस जन्मदिन को बहुत बहुत बधाई देता हूँ। यहाँ उपस्थित मेरे साथ माजी बांधकाम सभापति श्री महेश जी धुड़स, माजी नगर सेवक श्री पंकज जी ढोने, जीतू भगत, हम सारे यहाँ इस आरोग्य शिविर में और निःशुल्क आरटीए नोंदनी हो रही है। इस शिविर के उपलक्ष्य में शिवसेना परिवार ने सचिन जी वानखेड़े जो हमारे नगर सेवक है नगर पंचायत के और उनके सारे मित्र परिवार अनिकेत, पप्पी धुरिया, पंकज जी सोर, इन्होंने ये आयोजन किया है। मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूँ। और हमारे साथ जो महायुति में उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे है, इनके उदंड आयुष्य की शुभकामनाएं देते हुए सचिन वानखेड़े और उनके मित्र परिवार को इस महादुला नगर पंचायत के डेवलपमेंट के लिए, यहाँ के नागरिकों के लिए उन्होंने ऐसे ही अग्रसर होकर काम करना चाहिए। हम निश्चित ही भाजपा की ओर से हम सारे कार्यकर्ता उनके साथ है। मैं फिर से उनको बहुत बहुत बधाई देता हूँ।